हा कायदा मराठा समाजाच्या खूप हिताचा आहे. हे आता आयुष्यभरासाठी झालं, कारण या शब्दाचा कायदा नव्हता. तुमच्या नोंदी मिळाल्या, तुम्हाला आरक्षण मिळणार आहे. नोंदीनुसार तुमच्या परिवाराला सुद्धा मिळणार आहे. आपण स्वीकारलंय, आता आपल्याला हे कडीला न्यावंच लागणार आहे. मी ज्या गोष्टी बोललो नाही ते आज बोलायला लागलो. इकडे शब्द देऊन बसायचो आणि तिकडं जर त्याचं कायद्यात रूपांतर न झालं तर चॅलेंज माझ्यावर यायचं. आणि त्या शब्दात मराठ्याचं किती हित होतं हे मी पहिल्यापासून हिरलं होतं की या शब्दात मराठ्यांचं खूप हित आहे. कारण सगळे सोयरे म्हणजे एका माणसाचं नातं पुऱ्या राज्यात पसरलेलं आहे. आणि सरकारला सुद्धा टेन्शनचा विषय होता, खूप टेन्शनचा विषय होता. पण या अंतरवालीचा लढा गावकरी थोडा आता तरी समजून घ्या. हा लढा इतका मोठा झाला आणि या गावाने एक कायदा पारित केला. हा लहान विषय नाही. हे आंदोलन सुरू करताना प्रत्येकाला काय वाटत असेल आणि आता काय वाटतंय लक्षात असू घ्या. इतक्या लांब ही लढाई जाईल कधी गावकऱ्यांना वाटलं सुद्धा नसेल. मला नव्हतं वाटलं, पण ही लढाई इतक्या लांब गेली. आजची परिस्थिती अशी, खरंच सहज म्हणलो मी, मुंबईच्या गल्ली गल्लीत घुसा आणि खरंच मराठी गल्ली गल्लीतच घुसले. भयानक कुंकडून फोन यायचे. ते म्हणायचे तुमचे लोक तिकडे गेले. आता म्हणलं मी तर काय करू. काही काही पोट्टे तर त्या कायचं गेट आहे ते त्या इंडिया गेटलाच गेले आणि ते तिथं काय करून कार्यक्रम होता आणि ते मध्ये आम्हाला बघून द्या. म्हणलं तुला काय करायचं ते बघून नाही द्या. आणि सांगायला कसं लागले त्या कार्यक्रमाला मराठीची एंट्री बंद आहे. म्हणजे नुसतं कुठाकुठी लागली पाहिजे, घेणं नाही देणं. कोणत्या कोपऱ्यात तेच. मी इकडंच वाशीला तरच आजच मैदान भरलं. मला त्या DCPचे त्यांचे फोन आले, प्रत्यक्ष भेटले. ते म्हणले तुम्ही इकडे थांबलं तर तिकडे सगळं ग्राउंड फुल झाले. म्हणलं इकडे बसा जागा नाही म्हणून गेले असते. नाही म्हणले ते झोपले त्याच्यावर. आणि जरी आमच्या संघचे लोखंड तिकडे गेले असते तर तिकडचा कोपरा सगळा पॅक झाला असता. म्हणजे मराठा समाजानं सुद्धा याला राज्यातल्या खूप साथ दिली. काय लोक एकवटले राज्यातले. मला सांगतो नगर पासून मला पनवेलच्या पाठीमागं थोडं गाव नाही सांगताय ना, मला रोडच नाही दिसला कसला असतो. सगळ्या रोडवर लोकच. ते बघा मामा म्हणतोय पट्टा कुंकडे. म्हणलं आता पट्टा माघारी येत बघू आपण. म्हणजे इतके लोक आणि अक्षरशः खरंच रोड नाही दिसला. लोकांच्या अंदाजे पाठ बघायची चालायची. ते जर वाकडा तिकडा झाला तर आपण समजायचं रोडच्या खाली उतरला येऊ आणि गाडी वर घ्यायची. इतकी ताकद दिली. पुण्यात तर इतके दम छाडले की भयानक. आपलीच लाईन आपलीच त्यांची सोडून 64 किलोमीटर होती. आपलीच लाईन. ही लढाई साधी नव्हती. मला तुम्हाला एवढंच सांगायचं. शेवटी लढा जिंकलाय, कारण समाजाला द्यायचं तेवढा दिला. 57 लाख नोंदी सापडल्या. 57 लाख मराठ्यांना आरक्षण मिळाले. 57ला 5-5 जणांना जरी प्रमाणपत्र मिळालं, 2.5 कोटी मराठा आजच आरक्षणात जातोय. आणि ज्यांच्या नोंदी नाही त्यांचा सगळ्यात मोठा माया पुढं टेन्शन होतं. सगळ्यात मोठं त्यांच्यासाठी आता कायदा पारित झाला. म्हणजे त्यांचं टेन्शन नाही राहिलं. सगळ्यात मोठा ही लढा जिंकला. आपल्या आयुष्यातला कायदा पारित करण्याचा हे महत्वाचा क्षण आहे की शेवटी सरकारला मुंबईला जायच्या आत कायदा पारित करावा लागला. आता त्याचं रूपांतर या अधिवेशनात कायद्यात रूपांतर त्याचं होईल. आत्ताही काही आमचं त्या विषयावर बोलणं झालं की ते आता त्याच्यात घेणार आहेत. पण तेवढ्याच विषयासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यापेक्षा फेब्रुवारीतलं अधिवेशन आहेच, त्याच्यात ते त्याला कायद्यात रूपांतर करून टाकणार आहे. म्हणजे मराठ्यांना फिरून आयुष्यभर टेन्शन नाही राहिलं. मराठ्यांना कोणत्याही सोयऱ्याला कोणाचीही नोंद असली तरी त्याला आरक्षण
मिळणार. त्यांच्याकडून आपण आणखी दुसरी एक गोष्ट बांधून घेतली, कारण हे मुख्य व्यासपीठ आहे म्हणून मला इथं मस्त दमलोय, पण इथं काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतोय. मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या. तुम्हाला महत्वाचं आधी एक सांगतो, या कायद्याविषयी किती गैरसमज झाले. ह्यो कायदा आणि याला कोणीच चॅलेंज करू शकत नाही, हे तर मला मी ते ठोकून सांगतो. कारण ज्यावेळेस हे 11 वाजता आमच्याकडे घेऊन आले त्यावेळेस मुंबई हायकोर्टाचे सगळे ज्येष्ठ वकील मी बोलवले, अभ्यासक बोलवले, तज्ज्ञ सुद्धा बोलवले आणि सगळ्यांनी 11 ते 3 वाजेपर्यंत एका एका शब्दाचा किसच पाडला. इतके एका एका शब्दावर तटून पडले सगळे आणि एकूण सगळ्यांनी सांगितलं याला काहीच धोका नाही. आता ते आपले होते म्हणून म्हणले, पण आज ज्या बाईट झाल्या, जे मतांतर त्याच्यावर झाले, घटना तज्ज्ञ म्हणते याची व्याख्याच इतकी भयानक आहे की याला काहीच होऊ शकत नाही. त्यामुळं ही कायदा खूप मोठा तयार झालेला आपल्या समाजासाठी. तुम्ही थोडासा जरी शेतकरी असला तरी निवांत विचार करा, आपल्या लेकरासाठी हा कायदा बनला, आयुष्यभरासाठी किती मोठं काम या गावानं आणि या समाजानं केलं. महाराष्ट्रातल्या सगळ्या समाजाला खूप मोठा कायदा आहे. याच्यातून मराठ्यांच्या पोरांचं भविष्य आता थांबवू शकत नाही. आता मराठवाड्यात काही नोंदी कमी होते. आपण त्यांना 1884चं गॅजेट घ्यायला लावलं. आता ते शिंदे साहेबाच्या समितीकडे देणार आहे आणि ती समिती त्याला आता शासकीय दर्जा त्याला अगोदर द्यावा लागणार आहे, तरच ती घेत आहे. 1884च्या जनगणनेत सुद्धा कुणबीचे असंही त्याच्यात एक व्याख्या आहे, त्यामुळं तीही त्यांनी आता स्वीकारले. त्यामुळे मराठ्यांना मराठवाड्यातल्या अडीअडचणी होत्या ते बी आता पूर्ण संपणार आहेत. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेट सुद्धा आपण सरकारला घ्यायला लावलंय. तसं त्यांनी शासन निर्णय आपल्याकडं, शासन निर्णय नाही, त्यांनी तसं आपल्याकडं लेखी दिलंय आणि सातारा संस्थानचं गॅजेट सुद्धा ते स्वीकारणार आहे. आपलं एवढंच म्हणणं आहे की सगळ्या बाजूनं मराठा आत गेला पाहिजे. क्युरिटी पिटिशनचा निकाल जरी आला तर तेही आरक्षणात मराठ्यांना जाता येते आणि ओबीसी आरक्षणातूनही मराठ्यांचाच फायदा होतोय. आपल्या पोराचा, आपल्या मराठ्यांच्या पोराचा चारही बाजूनं फायदा कसा होईल याच्यासाठी हे आंदोलन खूप यशस्वी झालं. जवळपास काल 7 शासन निर्णय झाले. शासन निर्णय काल 7 झाले. त्याच्यात अधिसूचना 2 आहेत, राजपत्र 1 आहे. म्हणजे राज्यपालांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंतचा आदेशाचं सुद्धा पत्र फक्त आता कायद्यात रूपांतर होण्यासाठी अधिवेशनाची आवश्यकता आहे. तर अधिवेशन आता लगेच या फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात आहे, तीही कायदा लागून जाईल. म्हणजे 8, 12, 13 दिवसात आपल्या डोक्यावरचं सगळं वजन आता कमी होणार आहे. कोणी काही केलं तरी या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना 100% यावेळेस विजय मिळवलाय. आता समोरच्याला विजय मान्य नसल्यावर ते म्हणणारच आहे, निवडणुकीत नसतं का एका मताने पडलं तर ते पडलं म्हणतच नाही. ते म्हणतो एकच कमी पडलं नाही, मीच निवडून आलो पडला म्हणणार. तसा कायदा झालाय. आता ज्याला मराठ्यांचं वाईट करायचं आहे, ज्याला मराठ्यांविषयी कधी विष ओकायची सवय, तो किती चांगलं झालं तर ते म्हणणार आहे चांगलं नाही झालं. ते सवय बेकार असते. कधी पण शेण खायची सवय लागलेली मग कोणाच्या लेकरांचं चांगलं झालेलं देखवणार नाही. त्यामुळं कोणी काही केलं ह्या कायद्याला आता काहीच होत नाही. त्यामुळं ही लढा यशस्वी झालेला आहे. आता पुढं काय करायचं यासाठी मला वाटतं आपल्या गावकऱ्यांनी उद्या कोणी शेतात न जाता 12 वाजता आपण सगळे माता माऊली गावकरी एक बैठक घेऊ. उद्याच्याला जर तुम्हाला काम असलं तर 12च्या आत उरका आणि बाकीचं काम करायचं असलं तर बैठक संपल्यावर दुपारनंतर करा. आपण शक्यतो उद्याच्याला सगळ्यांना या. पुढं काय यासाठीचा निर्णय तुम्हाला विचारून मला घ्यायचा आहे. आणि गोदापट्ट्यातल्या आपल्या ग्रुपवर पण मेसेज टाका. गोदापट्ट्यातल्या जेवढ्यांना शक्य असेल तेवढे उद्या 12 वाजता या. आपण पुढचा निर्णय करणं आता आवश्यक आहे, पण सगळ्याला विश्वासात घेऊन करणं आवश्यक आहे. म्हणून आपण आज
100% जिंकून आलो. आपण सांगितलंच होतं, मुंबईला जर गेलो तर मोकळं माघारी नाही आलं. मराठ्यांच्या पोराच्या डोक्यावर आरक्षण गुलालच टाकणार आणि गुलालच टाकला तेव्हाच मागं फिरलो. सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा हा विजय, त्यांनाच याचं पूर्ण श्रेय. मी हे श्रेय घेत नाही. सगळ्या माझ्यासोबतच्या असलेल्या बांधवांनी सगळ्यांनी साथ दिली, त्यांचंही मनापासून धन्यवाद. आपले जे बलिदान गेले त्यांचंही स्वप्न पूर्ण झालंय, तीही जबाबदारी आपल्या खांद्यावर होती. खूप जणांवर केसेस झाल्या, त्यांचंही स्वप्न आरक्षण होतं, त्यांचंही पूर्ण झालं. आणि या अंतरवाली गावात आणि परिसरातल्या ज्या माता मौल्यांचे डोके फुटले, रक्त सांडले, त्यांच्या रक्ताचा बदला आपण मराठ्यांना आरक्षण देऊन घेतलाय. तुमचं रक्त वायाला जाऊ दिलं नाही, तुमचे झालेले हाल ही वाया जाऊ दिले नाही. तुम्हाला मार लागला आणि मग मी अर्धवट सोडलं, असं केलं नाही. तुमच्या रक्ताचा बदला, तुमचं रक्त सांडलं, महाराष्ट्रातल्या लेकराचं कल्याण झालं, त्याचा पूर्ण बदला आपण घेतला. शेतकरी पोराला गोळ्या लागल्या, कित्येक जणांचे हात मोडले. आरक्षण मिळावं हे त्यांचं स्वप्न होतं. जरी मार लागला तरी स्वप्न तेच होतं आणि त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. त्यांचं झालेले वेदना, त्यांचं दुःख वायाला जाऊ नाही दिलं. नसता दुःख तुम्हाला झालं आणि करणारा त्याचं काहीच दुःख नाही असं झालं असतं. मी तुमच्या डोळ्यासमोर लागन ती शक्ती संघर्ष केला, जी बाजी लावायची जीवाची ती लावली, पण बदला मात्र रक्ताचा घेतला आणि लेकराचं महाराष्ट्रातल्या कल्याण झालं. जगापट्ट्यातल्या 123 गावाचाही मनापासून धन्यवाद. याच्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असणाऱ्या सगळ्या बांधवांचंही मनापासून धन्यवाद. आणि राज्यात साखळी उपोषण, आमरण उपोषण जे आंदोलनं केले त्यांचंही सगळ्यांचं धन्यवाद. आणि शेवटी महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा समाजाचं एकजूट दाखवल्याबद्दल मनापासून समाजाच्या वतीनं त्यांचे आभारही मानतो आणि त्यांना धन्यवादही देतो. आपल्या या लढ्यात आपल्याच खांद्याला खांद्या लावून प्रचंड ताकदीनं आपल्या सोबत राहिले असे प्रिंट मीडियाचे आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे या बांधवांचेही आपण कडकडत टाळ्या वाजून त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यांनीही कमी त्रास नाही सहन केला. आमच्या इतकं टकलेलं आहे त्यांना, कुंकडं लोटायचे त्यांना. त्यांचा कॅमेरा एकीकडे जायचा आणि त्या हातातलं तिसरीकडेच यायचं. ते म्हणायचं ते कुठे, ते मला मारपडत मला सुधारणा बोलत. लय जाग्यावर असं त्यांना गर्दीत झालं, कायच्या हातात बुम राहायचा तर तिसऱ्याच्याच हातात माईक द्यायचा. त्यांचा ते कॅमेरा जायचा, कॅमेरामन जायचा इकडच्या कडेला आणि त्याचा बुम धरणारा तिकडं. ते म्हणायचं इकडे येईल, ही त्याला तिकून खावळायचं, ते तिकून याला खावळायचं. आणि तवर हे मधले लोटीत लोटीत ते म्हणायचं आलो 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 म्हणून तर का दुसरी लवकर ती तिकडून लोटीत लोटीत त्याला तिकडे न्यायची. तवर हे कॅमेरावाला इकडे जायचं. इतके त्यांचा संघर्ष त्यांनी सुद्धा आपल्या इतकाच केला. काय असतं, माणुसकी माणसात जिवंत असली पाहिजे. त्यांचं कौतुक कोणी करायचं, काम झालं की सोडून दिलं, त्यांचं कौतुक कोणी करायचं. आपल्या गावाच्या वतीनं आपण त्यांना आरक्षण मिळालं, सगळ्याला एक सफारी शिव असं सांगितलं होतं. आपण ते लवकर शिकवणार आहे. सफारी कपड्याची बरं का नाही, ते गाडी म्हणते. मी एकदा म्हणलो होतो त्यांना आपण सगळ्याला एक सफारी घेऊ. 2-3 जणांना असे उड्या आणले. ते म्हणजे सफारी म्हणलं होतं मग कल्याण झालं. अरे म्हणलं कल्याण म्हणजे तू गाडी समजीशील नाही, तर हे आपले कपडे. त्यांनी बी खूप संघर्ष केला. त्यांचे खूप या दौऱ्यात लगातार ते संघ होते. सगळ्या प्रतिनिधी बांधवाचे, कॅमेरामनचे सुद्धा मनापासून मराठा समाजाचे होते ना, मी तुमचे उपकार ऋण कधी विसरणार नाही. तुम्हाला मनापासून धन्यवाद. आणि आता उद्याच्या 12 वाजता आपण बैठक घेऊ. पुढचं काय याचा निर्णय घेऊ. सगळे एकत्र या. आता गावकऱ्याने समाजाला खूप दिले, सगळं सोडून द्या. काय असलं मनात तर आता इकडे येत जा आणि इकडे ठरवा एकदा. आता नका बाजूने बघू. आता काय दिले हे महाराष्ट्राला माहिती. त्याच्यामुळं
आता उगत तुम्ही लांबून लांबून कीर्तन तिकूनच ऐकत येत. आज बाबा कोणचा आहे, तुम्हाला काय करायचं, कोणचा आहे मी देऊन ऐकत. चांगला बाबा असले कानाकानाच येते सगळे. एखादा बाबा हे असल्या मध्ये जाऊन दे, उद्या जाऊ, आजचा जरा धोरणात दिसत नाही. मग तुम्ही घरूनच ठरवितात होय. तुम्ही आता येऊताना काय तुमच्या कड्याच वाजतो घरी एकाला जगून देत नाही तुम्हाला. मला जवळपास तुमचे सगळ्याचे घर माहिती आहे. नाही तर पण तिसऱ्याचीच वाजायचं ते म्हणजे काय लागलं रे. आता मला सगळ्याचे माहिती झालं जवळपास कोणाचं घर कुठची की काय. मी जेवायला त्यासाठी येतो तुमच्या घरी, तुमचं घर माहिती नाही. म्हणजे एखाद बारी इकडं नाही आली की आणला झोपायला येते. ही संघर्षातली कला आहे. एकमेकाला किती त्रास झाला पण हसण्यावर न्याला, ही कला आहे. मी कवर झोपत नाही. मी मंदिरात आलो फुल टेन्शन नाही इथं झोपत का आज घरी जायचं आमचा दिसत नाही पण आता तिकडे सरपंच तिकडे. मग ते इथंच पडायला लागेल आपल्याला. त्या कोपऱ्यात उभं राहायची आणि मी तिथं पप्पूस तिथं पाहत गेला घरात असं इथून ताठूनच उभं राहायचे. आणि मी काही इकडे तिकडे पटवलं अशी वाढ घरी जायची आणि तेवढ्यात बाहेर यायचो. तिथं लेकुड गेले आणा बोलून त्यांना फोन वाज लागते माझ्या मोबाईला भूताचा दिसतो. पळाले तसेच इकडे परत काय. एक जण असा पळाला उसात नाव नाही सांगत त्याला तेव्हाच खुललाय. आता म्हणलं त्याला बोलून आणणार एक पोटे नाही काला का 2-3 जायचे तर 50 गेले. त्याने ते म्हणला मी घरी नाही, मी जालन्याला आहे. त्या दोघांना माहित होतं जालन्याला नाही घरीची. हे पळत गेले त्याने बघितलं त्याच घरात काय घर नाही बघितलं नाही. आणखी ते सापट काय असं किंवा ते बघायचं असं बोल कॅमेरा त्याने बघितलं आले पळत जत पळलं टाका ते माग तिकडे उसात पडलं पण इकडे नाही. सगळे गेल्यावर म्हणतो आई गेले का रे. म्हणजे हे आपण भोगलंय तरी बरं अगर मी खवळायचो काय घ्यायला यायचं तसे ते म्हणजे बोलणे खाण्यापेक्षा चालत. आम्ही हे या गावानं खूप भोगलं, एवढं सोपं पण नाही. हा या गावाने भोगलं पण खूप. आपल्या महाराजांचं सुद्धा आपल्याला सगळ्यांना टाळ्या वाजवून कौतुक करावं लागणार आहे. कारण त्यांनी पाठीमागची बाजू खूप सांभाळली आणि मंडपची बाजू आपल्या माता माऊलीने कायम सांभाळली. त्या हल्ल्याच नाहीत. ही बाकीचे हलायची पण त्या हलतच नसायचे. त्यामुळे कोणी कोणाला बोललं असलं तरी नाराजा सोडून द्या. समाजाचं कल्याण झालं. एकत्र येत जा. पुन्हा एकत्र आल्याने काय होतं. काल मुंबईत दाखवून दिलं मराठ्यांनी एकत्र आल्यावर काय होतं. आपल्या सरकारला पळावं लागलं. आपलं सरकार पळत होतं. तितक्या गाड्या लागल्या तितक्या गाड्या. एक जणाला यायला एका मंत्र्याला 3.5 घंटे लागले हो माया होते. इतक्या गाड्या ते म्हणतो इतक्या गाड्या मी मुंबईत आम्ही हमेशा बघत होतो पण इतक्या लाईनी लागलेल्या आणि त्या गाडीच्या शेजारी गोधड्या टाकून झोपलेली. आणि हे कोण आहे रे आम्हालाच चालत विचार देतो हे कोण आहे रे. म्हणजे हे पूर लय कलाकार रस्त्यातच टाकले एका जागेवर त्या डेरात आमचं काय होतं काय किंवा हवेला आम्हाला जायचं खालून हे घेऊन वर आणि त्यांना रोडला जरा ट्रॅफिक कमी असेल त्यांना रोडला मोकळा चक्का करून रस्ता जेव्हा गॅस तेल उतरला तिथं केलं सुरू येईल भात ते पोलीस ते म्हणले भाऊ हवे ते म्हणले मग आम्हाला रोडला मोकळा फटांगणे केलं सुरू उठवण्यात बी यायचे ते म्हणजे आम्ही तांदूळ शिजत तर उठत नसतो म्हणजे सगळे ट्रॅफिक जाम तांदूळ यायचे शिजत तांदूळ लवकर शिजत नाही आपल्याला चांगलं माहिती. म्हणजे यांनी उभी खूप कला केलात पण या लेकरांचे आंतरवाडीकरांच्या बांधवांना सांगतो लय हाल झाले. कुणा झोपायला मिळालं नाही मिळालं, कुणाला पाणी नाही मिळालं आंघोळीला, काहींना पांघरायला नाही मिळालं, लय हाल झाले. पण मला कोणीच म्हणलं नाही की माझे लय हाल झाले. सहन केले त्यांनी. कोणा डास चावले. पनवेल पासून वाशीपर्यंत 30 किलोमीटर अंतर इथून तिथून रोडवर पुढे आपल्याला 30 किलोमीटरवर इतके लोक होते हो सोबत. लय म्हणजे हाल सुद्धा तितके सहन केले फुकट नाही. आणि इथून तिथूनचा त्यांनी प्रयोग बघितला. ते म्हणले मग मुंबईत आल्यावर अवघड होणार आहे कारण नवी मुंबईत जर ही परिस्थिती आहे तर मुंबईत आल्यावर अवघड आहे. हे कुठं झोपत येत आणि झोपत येत गप्प झोपत नाही. ते जे रगवडीत आहे ते थंडी वाजली तिसरीकडे घेऊन जायचं. ते सकाळी माझ्याकडे ते माझ्या दादा याला सांगा समजून मला थंडी वाजली हे मग रगच घेऊन परत करायचं. आता म्हणलं तुम्ही 15 किलोमीटरवर मी 15 किलोमीटर याला कवा सांगू तिथं येऊ. कोण कोणाच्या उशा घेऊन जायचं. इतके हाल झाले तरी सहन केले.
मी एखाद्या वेळेस कदाचित जर फेरफटका मारणाराची तसे दुमता करून झोपलेला असायचे पोर थंडीमुळे, पण नाही आले. मी स्वतः बघितलं ते. हे सोपं नाही, हे बनलं म्हणजे काय सहज बनलं नाही. त्याने प्रत्येकानं त्याग वाटलाय तिथं, प्रत्येकानं आपला आपला संघर्ष वाटलाय तिथं. तवाही झाले. कोणाला किती किती आजार आहेत, कुणी कशाचा विचार नाही केला. जिथं जागा मिळेल तिथंच गाड्या लावल्या त्या मार्केटमध्ये. ते मार्केट इतकं टप्पू होतं, मी आता पहिल्यांदाच बघितलं. किती गाड्या लावल्यात त्याच्यात. गाड्या बी अशा लावल्या त्यांचं दार सोडून लावायच्या दुकानाच्या नेम दारात लावल्या. त्या दुकानदाराला शेटर सुद्धा वर करताय ना. आणि त्यालाच म्हणायचं बरं मग आपल्या गाडीला धागा लावून थांब. तो ह्या गाडीला काय होतंय, तो गाडी निभार असू. एका जागेवर तर मार्केटच जाम केलं. ते मार्केटचा अध्यक्ष माझ्याकडे आला. ती मला म्हणले आधी काढतो तुम्ही सांगितलं तरी मी. आणि मी तिथे गेल्यावर मला आधी हा म्हणल्यानंतर मला म्हणते पाटील म्हणले त्याला काढीत असतो बाजू तिकडे असून तो आता त्याला या गर्दीत माया पुढे येते. त्याला माया पुढे तर 1.5 घंटा लागला. चिवरू घेते त्याला. ते पहिल्यांदा तितक्या गर्दीत घुसले होते. पांढरे कपडे देईन त्याची. हे तिकडून लुटलं ते तिकडून लढले. ते तिकडे भितडे इकडे भितडे. ते रडत पडत माया पैसे. ते मला बाहेर जायचंच नाही आता. मला का मग ते मला तुम्ही नेऊन सोडीत असले तर जातो मी बाहेर. गाड्या काढायचा मरून द्या मला होती तिकडे. ते काढून नाटक मला बाहेर जायचं टेन्शन आलंय. मला येताना मला कशी इडलंय. मला बीपी आहे आमक आहे तमक आहे. जर मी आता मनाने बाहेर गेलो तर दवाखान्यातच जावं लागेल मला. नाही तुम्ही नेऊन सोडा तवा मला रस्ता. गर्दी तितकी. पोरांनी एवढं त्रास सहन केला काय. ती का गाडी म्हणजे काय त्यात थंडी थोडी थांबणारी. हा तर थोडंफार साधं ठीक आहे, तात्पुरता आधार. परंतु हवा कोणीकडून तरी येणारच आहे त्याच्यात. पाऊस लागला तर कोणीकडून तरी येणारच. गाड्या काही पोरं इतके निवार होती. समाज खरंच समोर येऊन बघा, समोर येऊन बघा, लांबून नाही. काही पोरं इतके निवार होते. ते जर सकाळी बसले ना ते वर टापाडावं, संध्याकाळ बहुत खाली उतरत नव्हते. म्हणजे दुसऱ्या दिवसाचा सूर्य उगवतो त्याला थंडी वाजत नव्हती. तरी बन्यालावरच मला मी म्हणलं कसं थंडी वाजत नसं. काही इतके निवार. आणि तीच जास्ती भरायची. आपल्यातले अर्धे पोरं तर बन्यालावरच होते. ते सरकारवर जे असे कमून येत बन्यालावर त्याला ते भेवणी वाटायचं ना. आताच इतकं निवार दिसतंय म्हणल्यावर बन्यालावरच होते ना ते. म्हणजे पोरांची मनस्थिती मराठा आरक्षणाशी कट्टर झालेलं. हे आता मिळायचं म्हणजे मिळायचं. इतकं कट्टरपणा पोराच्या अंगात आला होता. त्यामुळे त्यांनी तो त्रास सुद्धा सहन केला. एका जागेवर गाडी बिघडली होती. आजच्यात रोडच्या पलीकडे हलून ठेवले उचलून डायरेक्ट. ते मला पुढं ढकली तुम्ही पुढं काय करतो धरा 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 धरा. अरे मला पडली होईल काय होईल उचलले ठेवली बी देईल रोडच्या खाली. हे अवतारा बघितले काय त्यांचं ध्यान द्यायला लागलं. या अवघडे आपले काही पोरं होते ते स्वयंसेवक मिलिटरी कदारली होती. SRP वाल्यांनी माणसं लोटायला. ते पोरं घुसले ना धनाच पब्लिक पांगवायचे. ते DCP बाजूला येऊन उभं राहिलं. ते म्हणतो यांना कसं काय एवढं लुटी. आमचे लोक बेजार झाले म्हणे. पुढे घा म्हणे मग कपडे बघा म्हणे कसा भिजलोय. आणि यांना कसं यांना ट्रेनिंग नाही काहीच नाही. ही मराठ्यांच्या पोरांच्या न्यायाची अंगातली धग होती ती. ती रोष होता आम्हाला मिळाला पाहिजे. आणि त्या धगीत आणि त्यांच्या विचारात ते लोक सुद्धा इतके बाजूला सारत होते. ते सारलेले बघून सरकारला बी वाटायचं आपल्या पोलिसाला पब्लिक फाकत नाही, त्यांना पब्लिक फाकती. आणि हे दोन शिकणे आले 50-50 लाख घुसले. आणि हे जर सगळेच असे असले तर समुद्रातले सगळे दगड उचलून न्यायचे तिकडे. म्हणून त्यांनी त्यांच्या डोक्यात आलं हे नवी मुंबईतच विषय मिटलेला बरा. हे जर पुढे आले तर अवघड खेळ. तरी पुढे गेलेच. चला मला तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आपल्या मराठा समाजासाठी मोठा कायदा पारित झालाय. 5-7 विषय झाले. गुन्हे मागे घेण्याचाही झाला. शिंदे समिती पुन्हा मराठवाड्यात काम करणारे त्याची मुदत वाढ सुद्धा घेतली. आणि मोफत शिक्षणाचं सुद्धा मुलींसाठी सध्याचं झालंय. आता ते 15 दिवसांनी पुन्हा त्याच्यात दुरुस्ती करावं लागणार आहे. कारण तो शासन निर्णय झालाय. शासन निर्णयाला 15 दिवसांनी पुन्हा दुरुस्ती करावं लागते. मुलांसाठी सुद्धा मोफत शिक्षणाची प्युरिटी पिटिशनचा निकाल सुद्धा देण्याच्या बाबतचे पत्र सगळे दिले. जवळपास 7 ते 9 निर्णय झालेत. नुसते इथून मुंबईला गेल्यामुळं इथं बसल्यामुळं
राज्यावर दबाव राहिला आणि दबाव राहिल्यामुळे सगळे कामं झाले. आता उद्या 12 वाजता मात्र आपण सगळे या. उद्याचा निर्णय सगळा घ्यायचा आहे. मीडियाच्या बांधवांना विनंती, उद्या या, काय होतं बघू उद्या. चल, धन्यवाद. जय शिवराय. तुमचं काय आहे? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.